देवासोबत चाललो मी, देवाच्या भेटीला. टाईम आहे सकाळचे वाजलेत 11 आणि आम्ही आता आंघोळ करून फ्रेश झालो. काल रात्र हालत पूर्ण पॅक होती, खूप पाय दुखत होते, पण म्हणून झोपलो. ब्लॉगनी टेंड करायला नाही आला, तर आम्ही त्या आंघोळ केली, फ्रेश झालो. आता पुढच्या ह्याला निघतोय. पार्थबाई साईराम साई दीक्षित आहे आणि कपडे नाही बदलले. साई दीक्षित बोला साईराम. कसं आहे बाई, कपडे का नाही बदलले? नाही जरा आता कुठे बॅग वरती होती हे बघा, हे बघा. पण तरी पण नवीनच हो विष्णू बाबा साईराम साईराम यांनी आम्हाला लय सहकार्य केलंय. गौरव बाय. हा बोला, काय रील बनवूया ना आपण? नाही चाललंय, सगळं आनंदात चाललंय. आजचा 3रा दिवस आहे आमचा आणि भरपूर काही सहकार्य यंग जनरेशनने आम्हाला सहकार्य जास्त दिलेलं आहे. कसं तर सकाळी आतुरनं रात्री घालण्यापासून बॅगा भरण्यापर्यंत पाणी वाटपपर्यंत त्यांनी सगळं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. सेवा ही सेवा. जायचं आहे बघ साईराम. शुभ सकाळ, फ्रेश झालाय. कसं वाटतंय? ओमकार बिझी आहे बघा, तयार झालाय. बॉक्सिंग केले त्यांनी. तो बोला मला हे पाहिजे, पाईप पाहिजे, याला विचार ना. बोलू निघायचं आता पुढे. अंगावरती पाणी घेतो. मग भेटूया आता पुढे. बघा आपल्या कंपनीचा बॅनर आहे आणि ओमकार इकडे. अरे इकडे आंघोळीला गेला तो काय नाही ना, कंटेंट मेंटेन नाही भाई. मी कंटेंट नाही देत. पण ओमकार, ओमकारचे फॅन आहेत आम्ही फॅन आहेत खूप. मी पण फॅन आहे, मी पण फॅन आहे. काय झालंय सांग. काय माहितीये, त्याने आंघोळीला लावलं, डोक्याला साबण होतं तसंच, आणि आला एक माणूस, त्याला बोलला साईराम हे दे पाईप दे, आणि अंगावर पाणी होतं आणि डोक्याला साबण तसा ठेवून बाहेर आला. ओमकार बद्दल काय 2 शब्द? पण ओमकारचा मी एवढा मोठा फॅन आहे ना, त्याचा एकच मला आहे ना, एकच डायलॉग आणि एकच बोलतोय, हरिओम बोल ना एकदा. हरिओम एकदा हरिओम शंभू. साईराम दिवस 3रा. नाश्त्याला इडली, खजूर मिठाई, काजू मिठाई, मसाला इडली खूप सुंदर आहे. मेंदूवडा पण होते, पण आम्ही मिस केले, लेट झालो आहे म्हणून. जेवण आलं आमचं. हॉल्ट खूप लांब आहे, भूक लागलं म्हणून आम्ही भूक लागली भाई. आता आम्ही इथे जेवणार. बिझी बंद झालाय. बिझी म्हणजे सध्या बहिणीचा कॉल आलाय, तर काय करू. जेवण झालं आता सगळ्यांचं. आता आम्ही निघालो दुपारच्या हॉल्टला. आज पण आम्ही मागेच आहे, पण आम्ही आज पुढे जाणार. हा बघा भाई, इथे बघा तुझ्या डोक्याला बघा, हा मोठा फॅन झाला, काय बोलू नाही शकत या बंद्याबद्दल. तर आम्ही जातो डायरेक्ट पुढच्या हॉल्टला भेटूया, म्हणजे दुपारच्या हॉल्टला जाऊया. संध्याकाळच्या पालखीसोबतच सांगणार, पालखीचा आनंद घेणार, पायी चालायचा आनंद घेणार, आरतीचा आनंद घेणार आणि बस एन्जॉय करणार 7-8 दिवस. साईराम आम्हाला आता काय दिसलंय बघा, आपली टी-शर्ट. भाई यांनी आपली टी-शर्ट घातली, आपल्या कंपनीची टी-शर्ट, शंभू साई. ही टी-शर्ट मी डिझाईन केली आहे, मला अभिमान आहे. भाई हे आपले मित्रबंधू हे मयूरदादासाठी थांबलेले एवढा वेळ. त्यांनी मयूरदादाचा सत्कार करायला हार बीर आणलाय. अरे मयूरदादा सत्कार करतो, हार बाजूला तर व्हा. आमरस, आमच्यासाठी आमरसची सोय केली आहे. इथे आमचे मित्र आहेत, ते त्यांनी पब्लिक एन्जॉय करते सर्व. हेच आहेत ते, हे मुस्लिम बांधव आहेत, त्यांचा आज रोजा आहे, पण तरी हे आमच्या सेवेसाठी सगळं घेऊन येत आहेत. आमरस घेऊन आलेत ते आता.
काय बोलणार चैतू यांच्याबद्दल काय दोन शब्द? हे बघा यांनी आमच्यासाठी एवढी सेवा केली आहे. अशी लोक तुम्हाला साईवारीत खूप भेटतील जे जात धर्म सर्व विसरून फक्त साईबाबांची शिकवण सबका मालिक एक या गोष्टी जे फॉलो करतात. हे खरंच माऊली हे खूप चांगले हे मनाने. त्यांनी आमच्यासाठी कांदा भजी, बटाटा भजी, लिंबू पाणी, आमरस सर्व गोष्टी यांनी आमच्यासाठी मॅनेज केल्या. ते बघा स्वरा जाणतोय एक एक गोष्ट. असं सर्व तुम्हाला अनुभव घेता येईल साईवारीमध्ये असं वाटतं. ऋषी शिकंजी आहे गंधार. काय बोलशील त्या बाईबद्दल? काय बोलशील? काय काय दिलं त्यांनी? ओमकार 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 काय बोलला त्याच्याबद्दल? ओमकार खातोय बघा. त्याच्या आजूबाजूला जेवढे स्टॉल आहेत त्यांनी सगळ्यांमधून एक एक पदार्थ काय पूर्ण हा पुढच्या वर्षी याचं हे दुकान एकदम मोठं बनू दे. दाखवलं लिंबू सरबत एक नंबर बनला आहे. कोण नाही दिसला तो? आला नाही वाटतं यावर्षी. त्याचा भाचा आहे जंत्री बाबाचा. तो भाचा नाही अजून आहे. सब्जा पितो शिकंजी वाला ज्यूस. हा ओमकार आहे. हा बोलतो ही खडी साखर आहे. खा खा. किशात बिशात घरी घेऊन चाललाय. घरी घेऊन जा. काचा आहेत ते काचा नाही रे बाबा, खडी साखर आहे. खाऊन बघ जरा. एक काम कर ना, बिना चपलीला चाल ना, मग समजेल तुला खडी साखर. नाही भाई, पहिल्या दिवशी पण चालत असतं तर चाललो असतो. आता कुठं मध्ये अशी खडी साखर आणि काचाच आहे. अशा काचा रस्त्यावर अरे काचा नाही रे बघून चाला, बाबा. सांभाळून चाला. साईमय संध्याकाळ. आज आपण पालखी गाठली आहे. आरती चालू आहे आतमध्ये. थोड्या लेट पण पालखी आपण गाठली आहे. जसे जसे दिवस पुढे येत आहेत थोडंसं येतं वाटतंय खंत, बट मज्जा येते. आम्ही सर्व वारी एन्जॉय करतोय. बाकी आहे उद्या कसाऱ्याला जाणार. उद्या पण भजन. त्याची आतुरतेने सगळे साई भक्त वाट बघतात. बघा साई सेवक नावातच एक वेगळा ऑरा आहे. साई सेवक. गर्दीमुळे नाव नाही तर नावामुळे गर्दी. ओम साईराम. असंच आयुष्य जन्मोजन्म भेटावं, त्यात साईंचा सहवास असावा. आजचा नाश्ता आणि खाऊ संध्याकाळचा डायरेक्ट चिवडा. गंधार कोणाशी तरी फोनवर बोलतोय. साईराम सगळ्यांना. आता आम्ही निशान सोबतच चालत होतो, पण अर्ध्या आपल्या सोबतच्या मित्रांना वॉशरूमला जायचं होतं म्हणून आम्ही थांबलोय. आता आमचा 15 मिनिटाचा ब्रेक आहे, पण आज आम्ही प्रॉपर चालतोय. आज आम्ही खुश आहे कारण आज आम्हाला बॅच भेटणार आहे. बॅच बघितलाय आम्ही. बॅच आता तो आम्हाला भेटणार फायनली. बॅच मध्ये बाबांची कृपा असते आणि एक शक्ती असते ज्याने आपले पाय बी जे दुखतात ना ते कमी होतात. एनर्जी असते, एनर्जी. आणि ते आपले साई बंधू किती मेहनत करतात आपल्या ब्लॉग साठी. लाईट बीट मारतात, ते पण कलरफुल वाले. म्हणजे सगळं व्हेरिएशन अवेलेबल आहे. आणि अजून पण आज आम्ही जेवणार आहे. पहिल्यांदा पालखीचं जेवण. आम्ही लय खुश आहे. आज आम्ही जेवणार. आता फक्त हॉल्ट वर जायची देरी आहे. 7 किलोमीटर बाकी आहे. हॉलला जाऊन जेवणार आता. 6:30 बाकी आहे. 7 नाही बाकी आहे, 6:30 बाकी आहे. आणि भारी आहे एकदम. हॉल्ट एकदम मस्त आहे. तुम्हाला दाखवतो. आणि प्लेन आहे, झोपायला एकदम मस्त आहे. आम्ही खुश आहे. आता 15 मिनिटाचा ब्रेक नंतर जे सुटणार डायरेक्ट हॉल्ट वर जाणार आम्ही. चला. राम. हे बघा क्यूट खेळतायत. ओमकार आणि पारते आमच्या ग्रुप मधले.
छाई कशी आहे झोपतो कुठे हो हल्ट ना आला अजून खेळतात ते एन्जॉय करतात. हल्ट ना आला अजून साईराम हे बघा हे काय करतात. ही वेगळीच एन्जॉयमेंट करतायत. झालं त्यांचं झालं. बाई आम्ही खुश आहे. आम्हालाच बॅच भेटणार आहे. आज बॅट भेटणं गरजेचंच आहे. उद्या गुढीपाडवा आहे. हा बघा पार तिथे पप्पांसोबत बॅच घेतो आमचे. ओम साईराम. आम्ही खुश आहे. हॉल्टला पण आम्ही लवकर आलो. ते तेल आहे भाव का बोलणार गंधार? गंधार चांगला बॅच भेटतंय चांगलं आहे लवकर पण आलं हॉल्टवरती जेवायचे पण चांगले. अरे साईराम नवीन मेंबर इज बॅक. तुमचे बंदे अजून 1-2 तासानंतर तरी येणार. बाई आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला काय भेटलंय बघा. दाखव, दाखव. डेंजर शॉट आहे हे बघा इथे 2 होल दिले तिथे हे लावायचं इथे हे लावायचं आहे. ओम साईराम. आमचं साई सेवकांचं मंगळसूत्र. वादावादी नाही बरी नाही नका कोणाची बराबरी. आमचे आले बघा. माझा पण बॅच आला. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. पावती आणि आमचा बॅच आलेला आहे बघा. ओम साईराम बॅच आला. आता आम्हाला आनंद झाला आणि आज आम्ही पहिल्यांदा लवकर आलो नाही. आम्ही पालखीचं जेवण जेवणार. कोणत्या पण 5 स्टार हॉटेलमध्ये जावा कुठे पण जावा पण पालखीतला भंडारात भेटलेलं जेवण तुम्हाला कुठेच नाही भेटणार. एवढा आनंद होतो खाताना. आम्ही वर्षभर वाट बघतो. गंदा स्ट्रगल करतो अजून पण लावायला. लागलाय ना तो पण लावतोय. हे बाबा आहेत आमचे. हे सगळ्यांची सेवा करतात आणि यांना झोपत नाही. 2:25 झालेत अजून झोपलेत नाही ते. यांना आंघोळ करायची आहे. एक वेगळाच ऑरा आहे त्यांचा. साईराम मंडळी आपल्यासोबत खूप मोठा सीन झाला आहे. ॲक्च्युली लवकर आलेलो झोपलो थोडा वेळ पालखी येईपर्यंत आणि उठलोच नाही. आज पण जेवायचा प्रॉब्लेम नाही भेटला जेवायला. जेवण संपलं उठलो तेव्हा 2 वाजलेत. आता थोडं एडिटिंग करणार आणि झोपणार. पण तर पायाचं दुखण्यामुळे थोडं हे होतं आहे बट त्याच्यामुळे जेवायला पण नाही भेटत आहे. बट प्रवास खूप सुरेख होतो आणि छान होतं आहे. साईनाथांच्या छायेत 9 दिवस आम्ही शिर्डीला पायी चालत जातो. आम्हाला खूप आनंद भेटतो आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. साईराम. शुभरात्र आणि सर्वांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा.